नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी जेजुरकर भूषण आपलं इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, सध्या जी काही सिच्युएशन चालू आहे, जी काही पूर्ण देश आणि महाराष्ट्रामध्ये सिच्युएशन चालू आहे, या अनुषंगाने आपण ही व्हिडिओ सिरीज स्टार्ट केलेली आहे. म्हणजेच बरेच विद्यार्थी हे महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा किंवा ज्यालाच आपण महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एक्झाम म्हणतो, तर त्याच्या पूर्व परीक्षेची तयारी करत आहेत आणि ह्या पूर्व परीक्षेची तयारी थांबू नये या अनुषंगाने आपण ही व्हिडिओ सिरीज स्टार्ट केलेली आहे. मग आता ही व्हिडिओ सिरीज जी स्टार्ट केलेली आहे त्याच्यामध्ये जो महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचा जर आपण सिलेबस जर बघितला किंवा अभ्यासक्रम जर बघितला, तर हा जो अभ्यासक्रम आहे ह्या अभ्यासक्रमामध्ये अप्लाइड मेकॅनिक्स किंवा ज्याला तुम्ही इंजिनिअरिंग मेकॅनिक्स म्हणता, हा एक सब्जेक्ट दिलेला आहे किंवा हा एक टॉपिक दिलेला आहे आणि या टॉपिकबद्दल मी तुम्हाला गायडन्स करणार आहे. मग आता सब्जेक्टमध्ये एंटर करण्या अगोदर, बिफोर एंटरिंग इन टू द सब्जेक्ट स्टार्ट करण्या अगोदर तुम्हाला हे माहीत पाहिजे की हाऊ टू युटिलाइज दिस लेक्चर्स, ह्या लेक्चरचा यूज कसा करणार आहे. तर मित्रांनो, सगळ्यात प्रथम फर्स्ट ऑफ ऑल क्लिअर ऑल युअर कन्सेप्ट फ्रॉम दिस व्हिडिओज. सगळ्यात अगोदर ह्या व्हिडिओजमध्ये ज्या पण कन्सेप्ट सांगितले जाणार आहे, लेक्चरमध्ये ज्या पण कन्सेप्ट सांगितले जाणार आहेत त्या क्लिअर करा. त्यानंतर जे पण टॉपिक इथं घेतले जाणार आहेत तर त्या टॉपिकच्या रिलेटेड आपण काही न्यूमरिकल्स घेणार आहेत आणि ते न्यूमरिकल्स तुम्ही क्लिअर करून घ्या. हाऊ टू सॉल्व दॅट न्यूमरिकल्स ते क्लिअर करून घ्या. त्यानंतर जे काही पूर्व परीक्षेला या अगोदर 2017, 2018 आणि 2019 मध्ये जे एक्झाम झाली होती, तर त्यामध्ये जे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत, त्यामध्ये जे प्रश्न विचारले गेलेले आहेत ते आपण इथं सॉल्व्ह करून घेणारच आहोत. पण ते इथं सॉल्व्ह झाल्यानंतर फ्रॉम युअर पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही त्याला एकदा ओव्हरव्ह्यू करा आणि ते एकदा ओव्हरव्ह्यू केल्यानंतर तुम्हाला काही डिफरंट सोर्स कडून आयदर थेरॉटिकल एमसीक्यूज किंवा न्यूमरिकल जर भेटत असतील तर त्याचं काय करा, तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. तर अशा प्रकारे जर एक सिक्वेन्स जर ठेवला तर एक स्मूथली तुम्ही काय करू शकता, सब्जेक्टची प्रिपरेशन करू शकता. तर हे सगळं तुम्ही करालच. त्यानंतर आता बिफोर एंटरिंग इन टू दी इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, सर इंजिनिअरिंग मेकॅनिक्स स्टार्ट करण्या अगोदर हेच माहीत नाही की व्हॉट इज मीन बाय इंजिनिअरिंग मेकॅनिक्स स्टार्ट करायचं आहे, बट व्हॉट इज इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. तर मित्रांनो, तुम्हाला जर इंजिनिअरिंग मेकॅनिक्स जर समजून घ्यायचं असेल तर त्या अगोदर तुम्हाला हे माहीत पाहिजे की व्हॉट इज मीन बाय मेकॅनिक्स. तर मेकॅनिक्स काय आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे. मग आता व्हॉट इज मीन बाय मेकॅनिक्स म्हणजे काय. आता मेकॅनिक्सची जर तुम्ही जनरली डेफिनेशन जर बघितली किंवा कुठं पण वाचलं तर व्हॉट इज दॅट डेफिनेशन काय दिलेली असते की इट इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द बॉडीज विच आर ॲट रेस्ट कंडिशन ऑर विच इज इन मुव्हिंग कंडिशन. मग आता हे काही कळलं नाही, व्हॉट इज मीन बाय रेस्ट कंडिशन, व्हॉट इज मीन मुव्हिंग कंडिशन, किंवा जे काही त्याच्यामध्ये सायन्स आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही फोर्स कन्सिडरेशन करताय किंवा जॉमेट्रिक कन्सिडरेशन करताय, व्हॉट इज दॅट जॉमेट्रिक कन्सिडरेशन किंवा व्हॉट इज दॅट फोर्स कन्सिडरेशन हे माहीत नाहीये. सपोज फॉर एक्झाम्पल मी हा एक मार्कर इथं होल्ड केलेला आहे आणि या मार्करला होल्ड करण्याऐवजी मी काय केलं, त्याला ड्रॉप केलं. त्याला जर ड्रॉप केलं तर ऑब्व्हियसली तो मार्कर काय होणार आहे, खाली मूव्ह होणार आहे. मग आता खाली ज्यावेळेस मूव्ह होणार आहे तो काय होणार आहे, व्हेलॉसिटी अटेंड करणार आहे. पण व्हेलॉसिटी अटेंड न करू देता जर मी त्या मार्करला जर काही सपोर्ट कंडिशन इथं प्रोव्हाइड केला बिटवीन टू फिंगर्स काय केलं, मी त्याला सपोर्ट कंडिशन प्रोव्हाइड केले आहे आणि हे सपोर्ट कंडिशन प्रोव्हाइड केल्यामुळं तो मार्कर काय आलाय, रेस्ट कंडिशनला आलाय. मग आता रेस्ट कंडिशनला आल्यानंतर जे फिंगर्स आहेत ऑब्व्हियसली त्या फिंगर्स त्याला काय करताय, ऑपोज करताय. मग आता ऑपोज करताय म्हणजे काहीतरी काय करताय, फोर्स लावताय. मग हे सगळे जे फोर्स कन्सिडरेशन आहे ॲज अ स्टॅटिक कंडिशनला असतील किंवा मुव्हिंग कंडिशनला असतील, तर हे सगळे फोर्स कन्सिडरेशन आणि जॉमेट्रिकल म्हणजे कोणते, तुमचे व्हेलॉसिटी असेल, डिस्प्लेसमेंट असेल किंवा ॲक्सलरेशन असेल, तर हे सगळे जॉमेट्रिकल कन्सिडरेशन आपण याच्यामध्ये कन्सिडर करणार आहोत. आणि अशी ब्रांच सायन्सची की ती या सर्वांबद्दल डील करते, त्या ब्रांचला आपण काय म्हणतो, मेकॅनिक्स म्हणतो. मग आता मेकॅनिक्स जर बघितलं तर मेकॅनिक्स डेली लाईफमध्ये किंवा बाकीच्या जर तुम्ही मायक्रोस्कोपिक लेवलला बघितलं किंवा मॅक्रोस्कोपिक लेवलला जर बघितलं तर डिफरंट बॉडीज बद्दल काय करतं, मेकॅनिक्स डील करतं. सपोज डेली लाईफमध्ये काही मुव्हिंग बॉडीज आहेत, सपोज कार इज मुव्हिंग ऑन द रोड किंवा डिफरंट टाइप्स ऑफ पार्टिकल्स आहेत, तर हे ज्यावेळेस मूव्ह होत आहे तर त्यावरती आपण काय करतोय, काहीतरी लॉज अप्लाय करतोय. तर माझं
टोटल मेकॅनिक्सचा जो स्टडी आहे किंवा जो आतापर्यंत त्या मेकॅनिक्स ओरिएंटेड जो स्टडी झालेला आहे किंवा रिसर्च झालेला आहे त्याला आपण 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड करू शकतो. मग आता 3 कॅटेगरी कोणत्या? त्या 3 कॅटेगरी जर बघितल्या तर फर्स्ट वन इज युअर न्यूटोनियन मेकॅनिक्स, त्यालाच तुम्ही क्लासिकल मेकॅनिक्स म्हणता. त्याच्यानंतर सेकंड वन इज युअर रिलेटिव्हिस्टिक मेकॅनिक्स दॅट इज डेव्हलप्ड बाय अल्बर्ट आइन्स्टाईन. अँड थर्ड जे मेकॅनिक्स आहे त्या थर्ड मेकॅनिक्स इज नथिंग बट क्वांटम मेकॅनिक्स दॅट इज रिलेटेड टू युअर व्हेरी मायक्रोस्कोपिक बॉडीज किंवा मायक्रोस्कोपिक पार्टिकल्स. मग आता न्यूटोनियन मेकॅनिक्स म्हणजे काय? इफ यू सी द इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, दॅट इंजिनिअरिंग मेकॅनिक्स आपण काय केलं? 3 पार्टमध्ये डिवाइड केलं. इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचा आतापर्यंत जो स्टडी झाला त्या स्टडीला आपण काय केलं? 3 पार्टमध्ये डिवाइड केलं. मग 3 कोणत्या पार्टमध्ये डिवाइड केलं? तर फर्स्ट आपण जर बघितलं तर फर्स्ट जे डिवायडेशन ते केलंय आपण काय केलेलं आहे? फर्स्ट वन इज न्यूटोनियन मेकॅनिक्स. फर्स्ट काय तुमचं? न्यूटोनियन मेकॅनिक्स. त्याच्यानंतर सेकंड जर बघितलं तर काय? रिलेटिव्हिस्टिक मेकॅनिक्स. सेकंड इज व्हॉट? रिलेटिव्हिस्टिक मेकॅनिक्स. आणि थर्ड जर तुम्ही बघितलं तर थर्ड काय आहे तुमचं? क्वांटम मेकॅनिक्स. थर्ड काय आहे? क्वांटम मेकॅनिक्स. थर्ड आहे क्वांटम मेकॅनिक्स. मग आता याच्यामध्ये आपण जो पण सिलेबस जर बघितला रिलेटेड टू महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एक्झाम, तर तो जो सिलेबस आहे किंवा आपण डेली लाईफमध्ये ज्या मॅक्रोस्कोपिक बॉडीज बघतोय, फॉर दॅट मॅक्रोस्कोपिक बॉडी आपण काय करतोय? न्यूटनचे लॉज ऑफ मोशन अप्लाय करतोय. अँड दी न्यूटन्स लॉज ऑफ मोशन आपण जिथं पण अप्लाय करतोय दॅट इज ऑल रिलेटेड टू युअर न्यूटोनियन मेकॅनिक्स. ते पूर्ण कशाचे रिलेटेड आहे? न्यूटोनियन मेकॅनिक्सच्या. दॅट्स वाय आपण जो पण स्टडी करणार आहोत दॅट इज कम्प्लिटली रिलेटेड टू न्यूटोनियन मेकॅनिक्स. पण आता न्यूटोनियन मेकॅनिक्सचे काही लॉज फेल होत आहे कधी? किंवा न्यूटनचे जे लॉज ऑफ मोशन आहे ते फेल होत आहे कधी? ज्यावेळेस बॉडीज स्पीड ऑफ लाईटला काय होत आहे? मूव्ह होत आहे. मग स्पीड ऑफ लाईटला जर बॉडीज मूव्ह होत असतील तर ऑब्विसली देअर विल बी अ रिलेटिव्हिटी थिअरी. आणि रिलेटिव्हिटी थिअरी येत असेल तर ऑब्विसली तिथं कोणतं मेकॅनिक्स अप्लाय होणार आहे? रिलेटिव्हिस्टिक मेकॅनिक्स. आणि जर क्वांटम मेकॅनिक्स जर बघितलं दॅट क्वांटम मेकॅनिक्स इज रिलेटेड टू ऑल युअर मायक्रोस्कोपिक बॉडीज ऑर यू कॅन से ॲट ॲटॉमिक स्केल. ॲटॉमिक स्केलला जे काय क्वांटम फिजिक्स जिथं यूज होत आहे तिथं काय करणार तुम्ही? क्वांटम मेकॅनिक्स यूज करणार आहेत. मग आता हे झालं ओव्हरव्ह्यू मेकॅनिक्सचा. हे तर कळलं की व्हॉट इज मेकॅनिक्स. मग सर हे कळलं नाही की व्हॉट इज मीन बाय इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. हे कळलं मेकॅनिक्स बट व्हॉट इज मीन बाय इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. मग आता फील्डवरती ज्यावेळेस तुम्ही इंजिनिअरिंग फील्डवरती काम करता तर इंजिनिअरिंग फील्डवरती काम करताना डिफरंट टाईप्स ऑफ प्रॉब्लेम तिथे येत आहे आणि त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला फाइंड आउट करायचं असतं. मग प्रॉब्लेमचं सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला आधी ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. आणि तिथं ज्यावेळेस ॲनालिसिस करताय आणि तिथं जर तुम्ही हे जे मेकॅनिक्सचे लॉज आहेत हे मेकॅनिक्सचे लॉज फील्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी जर यूज करत असाल देन दॅट टाइम यू से दॅट इज दी इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. ते इंजिनिअरिंग मेकॅनिक्स आपण काय करणार आहोत? तिथं स्टडी करणार आहोत. मग सर ज्यावेळेस इंजिनिअरिंग मेकॅनिक्स स्टडी करतोय दॅट इंजिनिअरिंग मेकॅनिक्स कॅन बी डील विथ डिफरंट टाइप्स ऑफ बॉडीज. ते इंजिनिअरिंग मेकॅनिक्स डिफरंट टाइप्स ऑफ बॉडीजला डील करू शकतं. मग आता डिफरंट टाइप्स ऑफ बॉडीज म्हणजे काय? ज्यावेळेस तुम्ही फील्डवरती काम करताय त्या फील्डवरती तुम्हाला सॉलिड बॉडीज पण भेटू शकता किंवा फ्लुइड इलेमेंट पण भेटू शकता. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस फील्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे तो फील्ड प्रॉब्लेम एक सॉलिड बॉडीजच्या रिलेटेड पण असू शकतो किंवा दॅट कॅन बी रिलेटेड टू फ्लुइड इलेमेंट. मग डिपेंड ऑन दॅट आपण काय केलेलं आहे की इंजिनिअरिंग मेकॅनिक्सला डिफरंट ब्रांचमध्ये काय केलेलं आहे? डिवाइड केलेलं आहे. मग आता नेक्स्ट जर आपण बघितलं दॅट इंजिनिअरिंग मेकॅनिक्स आपण काय करू शकतो? डिवाइड करू शकतो. दॅट इंजिनिअरिंग मेकॅनिक्स कॅन बी डिवाइडेड इंटू डिफरंट टाइप्स डिपेंड ऑन व्हॉट बॉडीज यू आर डिलिंग विथ. मग कोणत्या बॉडीजला तुम्ही डील करताय त्यावरून आपण काय करू शकतो? मेकॅनिक्सला डिवाइड करू शकतो. मग आता मेकॅनिक्सला डिवाइड करताना लक्षात घ्या सपोज आय एम सेइंग हिअर इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. मी काय म्हणतो इथं? इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. मग आता इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये मी काय म्हणतोय की ज्यावेळेस तुम्ही बॉडीला डील करताय त्या सॉलिड बॉडीज पण असू शकता आणि फ्लुइड इलेमेंट पण असू शकता. मग मी म्हणतोय की यू आर डिलिंग विथ सपोज तुम्ही काय करताय? सॉलिड बॉडीजला डील करताय. यू आर डीलिंग विथ सॉलिड बॉडीज. किंवा तुम्ही काय करताय? फ्लुइड इलेमेंटला डील करताय. तुम्ही काय करताय? फ्लुइड इलेमेंटला डील करताय. मग आता फ्लुइड इलेमेंट ज्यावेळेस तुम्ही बघताय फ्लुइड इलेमेंट बघताना दॅट फ्लुइड इलेमेंट can be incompressible fluid, that fluid element can be viscous fluid, and that fluid element can be ideal fluid. But different types of fluid तिथं असू शकतात. That a fluid element can be ideal fluid, that fluid element can be ideal fluid. त्याच्यानंतर
that fluid element can be viscous fluid, that fluid element can be viscous fluid. त्याच्यानंतर that fluid element can be incompressible fluid, incompressible fluid. तर मग हा सगळा फ्लुइड वरती ज्यावेळेस तुम्ही मेकॅनिक्सचे लॉज अप्लाय करताय त्यावेळेस तुम्ही त्याला काय म्हणणार, देन यू विल कॉल इट ॲज अ फ्लुइड मेकॅनिक्स. आणि फ्लुइड मेकॅनिक्स हा कम्प्लिटली डिफरंट सब्जेक्ट आहे जो की तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये स्टडी करता. सो वी आर नॉट गोइंग टू स्टडी दी फ्लुइड मेकॅनिक्स हिअर. आपण इथं फ्लुइड मेकॅनिक्स बघणार नाही. सो वी विल नॉट डील विथ दी फ्लुइड मेकॅनिक्स हिअर. मग आता नेक्स्ट जर बघितलं सॉलिड बॉडीज, सॉलिड बॉडीज जर बघितलं इथं सॉलिड बॉडीज परत तुमच्या दोन टाईपच्या बॉडीज असू शकतात. दोन टाईपच्या कोणत्या? एक बॉडी अशी असू शकते की ज्याच्यामध्ये एक्सटर्नल एजंट ऍड झाल्यानंतर किंवा एक्सटर्नल फोर्स ऍड झाल्यानंतर त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन तयार होईल. किंवा काही बॉडीज अशा असू शकतात की इव्हन आफ्टर अप्लाइंग दी एक्सटर्नल एजन्सी, तुम्ही एक्सटर्नल फोर्स अप्लाय केल्यानंतर पण त्याच्यामध्ये काय होणार नाही, डिफॉर्मेशन होणार नाही. मग त्या बॉडीजला तुम्ही काय म्हणता, रिजिड बॉडीज. मग सॉलिड बॉडीजला तुम्ही डील करणार आहात त्या सॉलिड बॉडीज दोन टाईपच्या असू शकतात. सॉलिड बॉडीज दोन टाईपच्या कोणत्या? दॅट सॉलिड बॉडीज कॅन बी rigid bodies and that solid bodies can be deformable bodies. rigid bodies असू शकतात किंवा काय असू शकतात, deformable bodies. it can be a deformable body. मग आता ज्यावेळेस मी डिफॉर्मेबल बॉडी म्हणतोय तर डिफॉर्मेबल बॉडीचा अर्थ काय झाला की ज्यावेळेस तुम्ही एक्सटर्नल एजंट किंवा एक्सटर्नल फोर्सेस त्याच्यावरती बॉडीवरती अप्लाय करणार, दॅट बॉडी विल बी सब्जेक्टेड टू सम डिफॉर्मेशन. त्या बॉडीमध्ये काय होणार आहे, डिफॉर्मेशन होणार आहे. मग आता बॉडीमध्ये जर डिफॉर्मेशन होत असेल तर त्याच्यामध्ये इंटरनल स्ट्रेसेस तयार होणार आहे, त्याच्यानंतर त्याच्या लेंथमध्ये चेंजेस होणार आहे, त्याच्या डायमेन्शनमध्ये चेंजेस होणार आहे. आणि हा सगळा जो स्टडी आहे की व्हेन डिफॉर्मेबल बॉडीज आर देअर, हा सगळा जो स्टडी तो करता तुम्ही कुठं, सॉलिड मेकॅनिक्स. आणि सॉलिड मेकॅनिक्स म्हणजे पर्टिक्युलरली व्हेन यू आर डीलिंग विथ स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल हा एक सब्जेक्ट आहे, त्यामध्ये तुम्ही कुठं डील करता, डिफॉर्मेबल बॉडीजला. दॅट मीन्स डिफॉर्मेबल बॉडीजला तुम्ही कुठं डील करणार आहात, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल सब्जेक्ट, दॅट इज सम. आणि इथं जो फ्लुइड एलिमेंट आहे हा कुठं डील करणार आहे, फ्लुइड मेकॅनिक्स, दॅट इज FM. मग आता राहिला प्रश्न कोणाचा, रिजिड बॉडीजचा. आणि त्या रिजिड बॉडीचा स्टडी आपण इथं करणार आहोत. मग आता रिजिड बॉडीचा जर स्टडी बघितला त्या रिजिड बॉडीज तुमच्या स्टॅटिक कंडिशनला पण असू शकता आणि डायनॅमिक कंडिशनला पण असू शकता. सर मग व्हॉट इज मीन बाय स्टॅटिक अँड डायनॅमिक कंडिशन? कळलं नाही. व्हॉट इज स्टॅटिक, व्हॉट इज डायनॅमिक? मग आता स्टॅटिक अँड डायनॅमिक जर बघितलं that rigid bodies can be again your static condition and it can be in again dynamic condition. मग आता स्टॅटिक म्हणजे काय, रेस्ट का? ज्यावेळेस मी स्टॅटिक म्हणतोय याचा अर्थ काय होतो, रेस्ट कंडिशन का? नाही. स्टॅटिक म्हणजे फक्त रेस्ट कंडिशन नाही. आपण ज्यावेळेस म्हणतोय स्टॅटिक तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की स्टॅटिक म्हणजे, किंवा बरेच जण असं अज्युम करतात की स्टॅटिक म्हणजे काय, बॉडी कुठे रेस्ट कंडिशनला आहे. मग बॉडी रेस्ट कंडिशनला आहे याचा असा अर्थ होत नाही की बॉडी स्टॅटिक कंडिशनला आहे. इथं ज्यावेळेस आपण अर्थ घेणार आहे की स्टॅटिक आणि डायनॅमिक, त्यावेळेस फक्त एकच स्टेटमेंट ध्यानात ठेवा की ज्यावेळेस बॉडी ॲक्सलरेटेड मोशनला आहे त्यावेळेस मी म्हणणार बॉडी डायनॅमिक कंडिशनमध्ये, आणि बॉडी जर कोणत्याच ॲक्सलरेशन मोशनमध्ये नसेल तर मी काय करणार आहे, बॉडी स्टॅटिक कंडिशनला. दॅट मीन्स आय कॅन क्लिअरली राईट दॅट की ज्यावेळेस स्टॅटिक कंडिशन आहे तर स्टॅटिक कंडिशनला ऍक्सलरेशन काय असणार आहे, 0. ऍक्सलरेशन काय असणार आहे, 0. आणि ज्यावेळेस डायनॅमिक कंडिशन आहे त्यावेळेस ऍक्सलरेशन काय असणार नाहीये, 0. मग सर ज्यावेळेस तुम्ही म्हणताय की ऍक्सलरेशन 0 असणार आहे, मग ऍक्सलरेशन दोन कंडिशनला 0 असू शकतं. कोणत्या दोन कंडिशनला 0 असू शकतं? ज्यावेळेस बॉडी एक तर कम्प्लीट रेस्ट कंडिशनला आहे, कम्प्लीट रेस्ट कंडिशनला असेल तर बॉडी मूव्ह होत नाही, दॅट मीन्स देर इज नो क्वेश्चन ऑफ ऍक्सलरेशन, तिथं ऍक्सलरेशन येणारच नाही. आणि सेकंड कंडिशन अशी की ज्यावेळेस बॉडी युनिफॉर्म मोशन मूव्ह होते, दॅट इज युअर व्हेलोसिटी इज व्हॉट, कॉन्स्टंट. ज्यावेळेस बॉडी युनिफॉर्म मोशन मूव्ह होते, व्हेलोसिटी इज कॉन्स्टंट, ऑब्विसली ॲट दॅट टाइम तिथं काय असणार आहे, ऍक्सलरेशन 0 असणार आहे. मग अशा दोन कंडिशन की ज्यावेळेस बॉडी स्टॅटिक कंडिशन रेस्ट कंडिशनला आहे आणि बॉडी युनिफॉर्म मोशन मूव्ह होते, तर या दोन कंडिशनला आपण काय करणार आहे, इथे स्टॅटिक पार्टमध्ये डील करणार आहे. स्टॅटिक पार्टमध्ये काय करणार आहे, डील करणार आहे. कधी कधी ज्यावेळेस बॉडी रेस्ट कंडिशनला आहे, आणि सेकंड केस की बॉडी ज्यावेळेस युनिफॉर्म मोशन काय होते, मूव्ह होते. त्याच्यानंतर सेकंड ज्यावेळेस मी डायनॅमिक पार्ट बोलतोय तर डायनॅमिक पार्टमध्ये ऍक्सलरेशन इज नॉट इक्वल टू 0. ऍक्सलरेशन 0 नाहीये, आणि ऍक्सलरेशन 0 नाहीये याचं असतं ऑब्विसली तुमची व्हेलोसिटी काय होते, कंटिन्युअसली चेंज होते. मग त्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही डायनॅमिक पार्टला डील करताय, तर डायनॅमिक पार्टचा स्टडी करताना तुम्ही स्टडी करताना दोन पार्ट कन्सिडर करता. मग आता स्टडी करताना दोन कोणते पार्ट कन्सिडर करता,
फर्स्ट थिंग इज दॅट ज्यावेळेस तुम्ही स्टडी करताय तुम्ही फक्त जॉमेट्रिकल कन्सिडरेशन करता. मग आता जॉमेट्रिकल कन्सिडरेशन करता म्हणजे काय करता की फक्त जे मोशनचे जॉमेट्रिकल पॅरामीटर आहे. मग आता मोशनचे जॉमेट्रिकल पॅरामीटर कोणते की जो काही पोझिशन असेल, व्हेलॉसिटी असेल किंवा तुमचं ॲक्सलरेशन असेल किंवा जर्क आहे, हे डिफरंट जे काही जॉमेट्रिकल पॅरामीटर आहेत हे फक्त जॉमेट्रिकल पॅरामीटर जर तुम्ही स्टडी करत असाल तर त्याला म्हणता तुम्ही कायनेमॅटिक पार्ट. म्हणजे डायनॅमिक मध्ये परत जर फक्त तुम्ही जॉमेट्रिकल कन्सिडरेशनचा स्टडी करत असाल तर त्यावेळेस तुम्ही काय म्हणता त्याला इट इज अ ब्रांच ऑफ कायनेमॅटिक्स. तो ती कोणती ब्रांच असणार आहे? कायनेमॅटिक्स. मग आता डायनॅमिक्सला परत आपण ज्यावेळेस मोशनचं स्टडी करतोय तर तुम्ही जॉमेट्रिकल कन्सिडरेशन करत असाल तर त्याला कोणता पार्ट म्हणणार? कायनेमॅटिक पार्ट. याला परत कोणता पार्ट म्हणणार? कायनेमॅटिक पार्ट. म्हणजे कायनेमॅटिक पार्ट मध्ये आपण काय करणार? फक्त जॉमेट्रिकल कन्सिडरेशन करणार आहे. आणि त्यानंतर जर तुम्ही फक्त तुम्ही जर फोर्स कन्सिडरेशन करत असाल, मग फोर्स कन्सिडरेशन म्हणजे काय की ज्यावेळेस नेट इम्प्रेसिव्ह फोर्स काय असेल, त्याच्यानंतर नेट रिझल्टंट फोर्स काय असेल बॉडीवरचा, तर हे फोर्स कन्सिडरेशन ज्यावेळेस तुम्ही करताय की वर्कला एनर्जीमध्ये कन्वर्ट करताय किंवा एखाद्या बॉडी ज्यावेळेस मूव्ह होते त्याचं इम्पल्स मोमेंटम कन्झर्व कसं होतंय किंवा दोन बॉडी ज्यावेळेस इम्पॅक्ट होत आहे त्याच्यावरती काय चेंजेस होत आहे, तर हे सगळे कन्सिडरेशन त्याच्यामध्ये की तुम्ही फोर्स कन्सिडर करताय. मग हे फोर्स कन्सिडरेशन जर करत असाल तर ती जी ब्रांच आहे त्याला तुम्ही काय म्हणता? इट इज अ कायनेटिक्स ब्रांच. मग डायनॅमिक्स जे आहे, डायनॅमिक्स एक कायनेमॅटिक पार्ट आपण बघितला. आणि अगेन डायनॅमिक्समध्ये ज्यावेळेस मोशनचा स्टडी करताय तर मोशनचा स्टडी करताना आपण फोर्स कन्सिडरेशन करतोय आणि त्या ब्रांचला तुम्ही काय म्हणणार आहे? कायनेटिक्स ब्रांच. म्हणजे अगेन डायनॅमिक जर बघितलं, डायनॅमिक परत आपण कशात डिवाइड करू शकतो? कायनेटिक पार्ट मध्ये डिवाइड करू शकतो. डायनॅमिकला आपण परत कशात डिवाइड करू शकतो? कायनेटिक्स ब्रांच मध्ये डिवाइड करू शकतो. मग हा झाला कम्प्लीट ओव्हरव्ह्यू इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचा. हा काय झाला? कम्प्लीट ओव्हरव्ह्यू इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचा. मग आता आपल्या एक्झाम ओरिएंटेड जो सिलेबस आहे त्या सिलेबसमध्ये कोणता पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे ते लक्ष द्या. आता इथं जर आपण बघितलं तर आपल्याला फक्त जो रिजिड बॉडीजचा पार्ट आहे तो रिजिड बॉडीजचा पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. मग रिजिड बॉडीजचा कोणता पार्ट आहे इथं लक्ष द्या. तर आपल्याला रिजिड बॉडीज अंडर स्टॅटिक, डायनॅमिक आणि डायनॅमिक अंडर परत कायनेमॅटिक्स आणि कायनेटिक्स हा पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. मग आता हे एकदा क्लिअर झालं तुम्हाला की व्हॉट इज इंजिनिअरिंग मेकॅनिक्स किंवा तुम्हाला ऍक्च्युली स्टडी काय करायचं आहे हे एकदा क्लिअर झालं की त्यानंतर आपण जी एक्झामचं स्टडी करणार आहे तर त्या एक्झामसाठी दिलेला जो सिलेबस आहे त्या सिलेबसचा ओव्हरव्ह्यू घेऊ शकतो. मग आता सिलेबसचा ओव्हरव्ह्यू घेताना जर तुम्ही सिलेबस जर क्लिअरली जर बघितला तर तो सिलेबस आपण परत दोन पार्टमध्ये डिवाइड करू शकतो. कोणत्या दोन पार्टमध्ये? एक स्टॅटिक पार्ट आणि एक डायनॅमिक पार्ट. मग आता स्टॅटिक पार्ट जर बघितला, जर सिलेबसचा स्टॅटिक पार्ट जर बघितला तर त्यामध्ये आपण कोणकोणते पॉईंट बघणार आहोत आणि डायनॅमिक पार्ट जर बघितला तर त्यामध्ये कोणकोणते पॉईंट बघणार आहोत लक्ष द्या. मग आता जर सिलेबसचा स्टॅटिक पार्ट जर आपण बघितलं तर त्यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ फोर्सेस ज्यावेळेस एका प्लेनमध्ये ऍक्ट होत आहे किंवा डिफरंट टाइप्स ऑफ फोर्सेस ज्यावेळेस एका वेळेस सिस्टीम तयार करताय तर त्या सिस्टीमचं अनालिसिस आपण करणार आहोत किंवा कोणकोणत्या टाईपच्या सिस्टीम आहेत. त्याच्यानंतर जो फोर्स आहे त्या फोर्सचा टर्निंग इफेक्ट काय आहे, दॅट इज मोमेंट. त्याच्यानंतर कपल काय आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेस डिफरंट नंबर ऑफ फोर्सेस एका ठिकाणी ऍक्ट होत आहे तर ऍक्ट झाल्यानंतर त्याचा रिझल्टंट काय असेल किंवा पूर्ण सिस्टीमला जर मला एकाच फोर्सनं रिप्लेस करायचा असेल तर त्याचा रिझल्टंट कसा फाइंड आउट करता येईल किंवा एकच फोर्स ऍक्ट होत असेल तर त्याला डिफरंट कंपोनंटमध्ये डिवाइड कसं करता येईल, हा सगळा पार्ट आपण कुठं बघणार आहोत? फर्स्ट चॅप्टरमध्ये. अँड दॅट फर्स्ट चॅप्टर इज नथिंग बट वॉज सिस्टीम ऑफ कोप्लॅनर फोर्सेस. हा असणार तुमचा स्टॅटिकचा फर्स्ट पार्ट अँड दॅट इज सिस्टीम ऑफ कोप्लॅनर फोर्सेस. नेक्स्ट आपण जो स्टडी करणार आहोत की ज्यावेळेस डिफरंट फोर्सेस ऍक्ट होत आहेत तर ते डिफरंट फोर्सेसला इक्विलिब्रियम मध्ये कसं ठेवता येईल. नाउ व्हॉट इज मीन बाय इक्विलिब्रियम आपण त्यावेळेस ते बघू की व्हॉट इज इक्विलिब्रियम आणि त्याला मेंटेन कसं करता येईल हे आपण बघणार आहोत सेकंड चॅप्टर. अँड स्टॅटिकचा जो सेकंड चॅप्टर असणार तो काय असणार आहे? इक्विलिब्रियम ऑफ फोर्सेस. त्यानंतर नेक्स्ट आपण डील करणार आहोत की ज्यावेळेस प्लेन लॅमिनाज आहेत, प्लेन बॉडीज आहेत किंवा सॉलिड बॉडीज आहेत. त्याच्यानंतर हे जे सेक्शन्स आहेत किंवा सॉलिड बॉडीज आहेत त्याचा सेंट्रॉइड कसा फाइंड आउट करता येईल किंवा याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कसा फाइंड आउट करता येईल किंवा ज्यावेळेस तुम्ही डिफरंट स्ट्रक्चर बद्दल डील करताय तर त्याचा जो मॅथमॅटिकल क्वांटिटी मोमेंट ऑफ इनर्शिया, मग तो एरिया मोमेंट असेल किंवा तो मास मोमेंट ऑफ इनर्शिया असेल,
तो फाइंड आउट कसा करता येईल किंवा त्याला डील कसा करता येईल हे आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये बघणार आहोत. अँड देअर थर्ड चॅप्टर विल बी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी अँड मोमेंट ऑफ इनर्शिया. त्याच्यानंतर नेक्स्ट जर स्टॅटिकचा पार्ट जर बघितला तर डिफरंट टाइप्स ऑफ बीम तुम्ही स्ट्रक्चरमध्ये यूज करताय. मग हे बीम्स यूज करतानंतर त्याला काहीतरी सपोर्ट देत आहे. त्या सपोर्ट दिल्यानंतर बीमवरती काहीतरी लोड ऍक्ट होत आहे. तर आपण बघणार आहोत की कोणत्या टाईपचे लोड आहेत, कोणत्या टाईपचे सपोर्ट आहेत किंवा त्याला अनालिसिस कसं करता येईल. तर हे सगळं बघणार आहोत. आणि नेक्स्ट चॅप्टर दॅट इज फोर्थ चॅप्टर विल बी युअर टाइप्स ऑफ सपोर्ट, टाइप्स ऑफ लोड आणि त्यानंतर त्याचं बीम अनालिसिस कसं करता येईल. इट विल बी युअर फोर्थ चॅप्टर. त्याच्यानंतर नेक्स्ट फिफ्थ चॅप्टर जर बघितला तर इंजिनिअरिंग फील्डमध्ये तुम्ही डिफरंट टाइप्स ऑफ ट्रस यूज करता आणि हे ट्रस यूज करताना त्या ट्रसचं अनालिसिस कसं करता येईल, त्यामध्ये फोर्सेस किती जनरेट होत आहे हे सगळं अनालिसिस आपण करणार आहोत. दॅट इज फिफ्थ चॅप्टर विल बी ट्रस अनालिसिस. आणि सिक्स्थ चॅप्टर आपण करणार आहोत फ्रिक्शनचा स्टडी. मग आता फ्रिक्शनचा स्टडी करणार आहोत त्यामध्ये डिफरंट पॅरामीटर बघणार आहोत की फ्रिक्शनच्या रिलेटेड डिफरंट टर्मिनॉलॉजीज काय आहेत किंवा डिफरंट टाइप्सचे जे फ्रिक्शन आहेत. मग तुमचं ब्लॉक फ्रिक्शन असेल, त्याच्यानंतर लॅडर फ्रिक्शन असेल, बेल्ट फ्रिक्शन असेल, हे सगळे टाइप्स ऑफ फ्रिक्शन आपण बघणार आहोत. आणि अशा प्रकारे आपण हा जो स्टॅटिक जो पार्ट आहे तो स्टॅटिक पार्ट आपण साधारणतः 6 चॅप्टरमध्ये डिवाइड करू शकतो. हे होते तुमचे स्टॅटिकचे 6 चॅप्टर. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण सिलेबसचा जो सेकंड पार्ट आहे दॅट इज डायनेमिक पार्ट. तो डायनेमिक पार्ट जर आपण बघितला तर डायनेमिक पार्ट अगेन आपण साधारणतः एक 8 चॅप्टरमध्ये डिवाइड करतो. त्या 8 चॅप्टर पैकी जे फर्स्ट 4 चॅप्टर आहे दॅट फर्स्ट 4 चॅप्टर आर डील विथ दी कायनेमॅटिक पार्ट. ते कायनेमॅटिक पार्टच्या रिलेटेड आहे. आणि लास्ट जे 4 चॅप्टर आहे दॅट 4 चॅप्टर्स आर रिलेटेड टू युअर कायनेटिक पार्ट. मग आता कायनेमॅटिक पार्टचे रिलेटेड कोणते 4 चॅप्टर आहे लक्ष द्या. डायनेमिक पार्ट मध्ये आपण आधीच बोललो की आपण मोशनचा स्टडी करणार आहोत. मग मोशनचा स्टडी करताना जी तुमची बॉडी मूव्ह होते ती बॉडी जर अलॉंग स्ट्रेट लाईन पाथ मूव्ह होत असेल तर त्याचे जॉमेट्रिकल पॅरामीटर कसे स्टडी करता येतील. अलॉंग स्ट्रेट लाईन पाथ मूव्ह होताना त्याचं व्हेलोसिटी काय असेल किंवा पर्टिक्युलर टाइमला जर व्हेलोसिटी एवढी असेल तर काही पर्टिक्युलर टाइम नंतर व्हेलोसिटी किती असेल. मग असे जॉमेट्रिकल पॅरामीटर स्टडी करणार आहोत अँड दॅट विल बी युअर रेक्टिलिनियर मोशन. मग फर्स्ट चॅप्टर जो असणार आहे डायनेमिक पार्ट मधला तो असणार आहे काय रेक्टिलिनियर मोशन. त्यानंतर सेम बॉडी जर कर्व्हिलिनियर पाथ वरती जर मूव्ह होत असेल और कर्व पाथ वरती जर मूव्ह होत असेल तर कर्व पाथ वरती मूव्ह होताना त्याचे कसे जॉमेट्रिकल कन्सिडरेशन बघता येतील हे आपण नेक्स्ट चॅप्टर मध्ये बघणार आहोत. अँड दॅट चॅप्टर इज नथिंग बट युअर कर्व्हिलिनियर मोशन. त्याच्यानंतर ह्या कर्व्हिलिनियर मोशनचीच एक स्पेशल केस आपण बघणार आहोत अँड दॅट इज नथिंग बट प्रोजेक्टाईल मोशन. ज्यावेळेस एखादी बॉडी अलॉंग ट्रॅजेक्टरी मूव्ह होते तर त्यावेळेस त्याचं जॉमेट्रिकल कन्सिडरेशन, त्याची व्हेलोसिटी असेल, त्याची डिस्प्लेसमेंट असेल, हे कसे आपण कॅल्क्युलेट करू शकतो ते आपण बघणार आहोत नेक्स्ट चॅप्टर. अँड डायनेमिकचा जो थर्ड चॅप्टर तुमचा असणार आहे प्रोजेक्टाईल मोशन. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक जर आपण बघितला तर ज्यावेळेस दोन बॉडीज एकमेकाला रिलेटिव्हली मूव्ह होत आहे तर त्याची रिलेटिव्ह मोशन आपण स्टडी करणार आहोत. मग हे जे फर्स्ट 4 चॅप्टर आहे दॅट 4 चॅप्टर विल बी रिलेटेड टू युअर कायनेमॅटिक्स पार्ट. म्हणजे कोणते रेक्टिलिनियर मोशन, कर्व्हिलिनियर मोशन, त्याच्यानंतर प्रोजेक्टाईल मोशन आणि त्याच्यानंतर रिलेटिव्ह मोशन. हे 4 चॅप्टर विल बी रिलेटेड टू युअर कायनेमॅटिक्स पार्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट जर आपण बघितला तर नेक्स्ट पार्ट वी विल बी डिलिंग विथ डी अलंबर्ट प्रिन्सिपल. आता इथं आपण फोर्स कन्सिडरेशन करणार आहोत. मग फोर्स कन्सिडरेशन करताना जे डी अलंबर्ट प्रिन्सिपल आहे ते मुव्हिंग बॉडीज वरती कसं अप्लाय करायचं किंवा ते प्रिन्सिपल काय आहे हे सगळं आपण इथं बघणार आहोत. अँड दॅट मीन्स युअर नेक्स्ट चॅप्टर विल बी डी अलंबर्ट प्रिन्सिपल. त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर जर आपण बघितला तर वर्क एनर्जीमध्ये कसं कन्वर्ट होत आहे किंवा वर्क एनर्जी कन्झर्वेशन कसं होत आहे, त्याचं प्रिन्सिपल काय देता येईल किंवा त्या प्रिन्सिपलचा यूज करून आपण इंजिनिअरिंग फील्डचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करू शकतो हे नेक्स्ट आपण बघणार आहोत. अँड दॅट चॅप्टर विल बी युअर व्हॉट वर्क एनर्जी प्रिन्सिपल. त्याच्यानंतर नेक्स्ट सिमिलरली इम्पल्स मोमेंटम कन्झर्वेशन कसं होतंय, इम्पल्स मोमेंटम जे लिनियर मोमेंटम आहे ते कन्झर्व कसं होतंय हा आपण नेक्स्ट स्टडी करणार आहोत. आणि त्याचा विथ दी हेल्प आपण कसे इंजिनिअरिंग फील्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो दॅट वी विल सी. अँड दॅट विल बी युअर इम्पल्स मोमेंटम कन्झर्वेशन. आणि डायनेमिक पार्टमध्ये जर सिलेबसचा लास्ट टॉपिक जर तुम्ही बघितला की ज्या वेळेस इलॅस्टिक बॉडीज एकावरती इम्पॅक्ट होत आहे, इलॅस्टिक बॉडीज इम्पॅक्ट झाल्यानंतर दॅट कॅन बी युअर डायरेक्ट इम्पॅक्ट, दॅट कॅन बी युअर इन्क्लाइन इम्पॅक्ट. मग कोणत्या टाईपचे इम्पॅक्ट आहेत, त्याचा स्टडी काय आहे हे सगळं आपण बघणार आहोत. मग दॅट विल बी युअर कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन, जे काही नंबर ऑफ पॅरामीटर्स किंवा टर्मिनॉलॉजीज आहेत त्या आपण बघणार आहोत. मग असे लास्टचे जे 4 चॅप्टर आहेत दॅट विल बी युअर डी अलंबर्ट प्रिन्सिपल, नेक्स्ट विल बी वर्क एनर्जी प्रिन्सिपल, त्याच्यानंतर
तुमचं इम्पल्स मोमेंटम कन्झर्वेशन असेल आणि नेक्स्ट लास्टला काय इम्पॅक्ट ऑफ इलॅस्टिक बॉडी. तर हे 4 चॅप्टर जे आहेत, लास्टच्या 4 चॅप्टरमध्ये आपण सगळे फोर्स कन्सिडरेशन करणार आहोत. आणि हे जे फोर्स कन्सिडरेशन करतोय त्यामुळे आपण या पार्टला काय म्हणणार आहे, कायनेटिक पार्ट्स. म्हणजे आपण डायनेमिक पार्टला काय डिवाइड केलं, कायनेमॅटिक आणि कायनेटिक. तर हा पूर्ण एक काय होता, सिलेबसचा ओव्हरव्ह्यू होता. मग आता सिलेबसचा ओव्हरव्ह्यू बघितल्यानंतर तुम्ही डील करू शकता किंवा आपण बघू शकतो की जे प्रिव्हियस इयरला एक्झाम ज्या झाल्या होत्या, समजा 2017ला एक्झाम झाली, 2018ला एक्झाम झाली आणि 2019ला एक्झाम झाली, तर ही जी एक्झाम झाली यामध्ये प्रिव्हियस इयरली काय वेटेज होतं, हे वेटेज जर तुम्ही बघितलं आपण, तर साधारणतः प्रत्येक वर्षी 14 मार्क्स किंवा 14 क्वेश्चन्स हे विचारले गेलेले आउट ऑफ 100 मार्क्स, अँड दॅट इज अ ह्यूज वेटेज. आणि ह्यूज वेटेज आहे ते तुम्हाला एक्झाम क्रॅक करण्यासाठी खूप हेल्प करू शकतं. मग आता हे 14 मार्क्स जर आपण अगेन डिटेल अनालिसिस जर केलं तर साधारणतः 2017ला स्टॅटिक पार्टमधनं 9 क्वेश्चन आणि डायनामिक पार्टमधनं 5 क्वेश्चन विचारले होते. त्याच्यानंतर 2018ला जर बघितलं तर स्टॅटिक पार्टमधनं अगेन 9 क्वेश्चन आणि डायनामिक पार्टमधनं 5 क्वेश्चन विचारले होते. आणि 2019ला जर तुम्ही बघितलं तर स्टॅटिक पार्टमधनं साधारणतः 8 क्वेश्चन, तर डायनामिक पार्टमधनं 6 क्वेश्चन विचारले गेले होते. अशा प्रकारे दरवर्षी 14 क्वेश्चनसाठी काय विचारलं जातोय, सब्जेक्ट विचारला जातोय. मग आता पूर्ण सब्जेक्टचा ओव्हरव्ह्यू झाला, हे सब्जेक्टचं प्रिव्हियस इयर अनालिसिस झालं. एकदा आयडिया क्लिअर झाली की नाव यू कॅन एंटर इन टू द सब्जेक्ट. आता तुम्ही सब्जेक्टमध्ये एंटर करू शकता. मग आता सब्जेक्टमध्ये एंटर करताना आपण फर्स्ट ऑफ ऑल स्टॅटिक पार्ट स्टार्ट करणार आहोत. आणि स्टॅटिक पार्टमध्ये जो तुमचा फर्स्ट चॅप्टर आहे किंवा फर्स्ट टॉपिक आहे, अँड दॅट इज नथिंग बट सिस्टीम ऑफ कोप्लॅनर फोर्सेस, दॅट वी कॅन नाऊ स्टार्ट. मग आता जो फर्स्ट चॅप्टर आहे, दॅट इज फर्स्ट चॅप्टर इज नथिंग बट वॉज सिस्टीम ऑफ कोप्लॅनर फोर्सेस. मग आता फर्स्ट चॅप्टर काय आहे तुमचा, सिस्टीम ऑफ कोप्लॅनर फोर्सेस. सिस्टीम ऑफ कोप्लॅनर फोर्सेस. मग आता हा चॅप्टर जो आहे, साधारणतः या चॅप्टरवरती जर आपण प्रिव्हियस इयरली बघितलं तर दरवर्षी 3 ते 4 क्वेश्चन्स विचारले जातात. किती विचारले जातात, 3 ते 4 क्वेश्चन, दॅट इज 3 to 4 मार्क्ससाठी हा काय जातो, चॅप्टर विचारला जातो. मग आता 3 ते 4 मार्क्ससाठी चॅप्टर विचारला जातोय. मग आता चॅप्टर स्टार्ट करण्या अगोदर ह्या चॅप्टरमध्ये आपण कोणकोणते टॉपिक स्टडी करणार आहोत, दॅट इज इम्पॉर्टंट. मग आता कोणकोणते टॉपिक स्टडी करणार आहोत, दॅट वी विल सी. फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी व्हॉट इज फोर्स. सगळ्यात आधी आपण काय बघणार आहे की फोर्स काय आहे. सिस्टीम ऑफ फोर्स जर बघायचं असेल तर तुम्हाला हे माहित पाहिजे की फोर्स काय आहे. मग आपण टॉपिक्स कोणते बघणार आहोत. फर्स्ट थिंग इज व्हॉट इज फोर्स. आपण फर्स्ट टॉपिक बघणार आहोत काय, फोर्स काय आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहोत की ज्यावेळेस नंबर ऑफ फोर्सेस कंबाईन होत आहे तर एक सिस्टीम तयार होत आहे आणि कोणकोणत्या टाईपच्या सिस्टीम असू शकतात ते आपण बघणार आहोत. अँड दॅट इज नथिंग बट system of forces, that is nothing but system of force, that is nothing but system of force. त्याच्यानंतर नेक्स्ट जर आपण बघितलं की डिफरंट टाइप्स ऑफ वेक्टर्स आर देअर. ज्यावेळेस तुम्ही अनालिसिस करताय तर अनालिसिस करताना एकच फोर्सला किंवा एकच वेक्टरला तुम्ही डिफरंट टाइप्स म्हणून कन्सिडर करू शकता. मग कोणते टाइप्स आहे, दॅट कॅन बी युअर स्लायडिंग वेक्टर, दॅट कॅन बी युअर फिक्स वेक्टर, दॅट कॅन बी युअर फ्री वेक्टर. मग डिफरंट टाइप्स ऑफ वेक्टर आपण स्टडी करणार आहोत. अँड दॅट इज नथिंग बट टाइप्स ऑफ वेक्टर, टाइप्स ऑफ वेक्टर्स. आता टाइप्स ऑफ वेक्टर स्टडी केल्यानंतर डिफरंट फोर्सेस ज्यावेळेस ऍक्ट होत आहे त्याचा रिझल्टंट कसा फाइंड करता येईल किंवा इक्विलिब्रंट काय आहे हे आपण स्टडी करणार आहोत. दॅट इज रिझल्टंट अँड इक्विलिब्रंट, रिझल्टंट अँड इक्विलिब्रंट, रिझल्टंट अँड इक्विलिब्रंट, रिझल्टंट आणि इक्विलिब्रंट आपण स्टडी करणार आहोत. मग आता रिझल्टंट आणि इक्विलिब्रंट स्टडी झाल्यानंतर मग आता डिफरंट फोर्सेस जे ऍक्ट होत आहेत तर त्याचा रिझल्टंट फाइंड आउट कसा करायचा. एकदा रिझल्टंट आणि इक्विलिब्रंट कळलं की त्याचा रिझल्टंट फाइंड आउट करायचा किंवा एकच फोर्स ऍक्ट होत असेल तर त्याचे डिफरंट कंपोनंट कसे फाइंड करायचे हे आपल्याला बघायचं आहे. आणि ते बघण्यासाठी आपल्याला हे बघावं लागेल की व्हॉट इज मीन बाय कॉम्पोजिशन ऑफ फोर्स अँड व्हॉट इज मीन बाय रिझोल्युशन ऑफ फोर्स. दॅट वी विल सी. दॅट इज कॉम्पोजिशन ऑफ फोर्स, दॅट इज कॉम्पोजिशन ऑफ फोर्स, कॉम्पोजिशन ऑफ फोर्स and resolution of force, composition of force आणि resolution of force.
हे आपण स्टडी करणार आहोत. काय कॉम्पोजिशन ऑफ फोर्स आणि काय रिझोल्युशन ऑफ फोर्स. मग आता कॉम्पोजिशन आणि रिझोल्युशन एकदा कळलं की नंतर आपण मूव्ह ऑन होणार कशावरती, टर्निंग इफेक्ट ऑफ द फोर्स. आणि टर्निंग इफेक्ट ऑफ द फोर्स तुम्हाला जर क्वांटिफाय करायचं असेल तर वी डील विथ दी टर्मिनॉलॉजी अँड दॅट इज नथिंग बट मोमेंट. आपण कशाशी डील करणार आहे, मोमेंट. मग आपल्याला जो नेक्स्ट टॉपिक असणार आहे तो काय असणार आहे, मोमेंट. नेक्स्ट टॉपिक असणार आहे काय, मोमेंट. त्याच्यानंतर सिमिलरली जो रिलेटेड टॉपिक आहे तो काय आहे, कपल. मोमेंट नंतर काय बघणार आहोत, कपल. मग आता हे सगळं बघितल्यानंतर मोमेंट कपल सिस्टीम जेव्हा आपण बघतो, मोमेंट कपल सिस्टीम बघितल्यानंतर आपल्याला काही प्रिन्सिपल्स बघायचे आहे की ज्या प्रिन्सिपल्स साधारणतः मेकॅनिक्स मध्ये आपल्याला हेल्प करू शकतात. अँड दॅट प्रिन्सिपल्स आर नथिंग बट दी प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी आणि प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. मग काही प्रिन्सिपल्स बघायचे आणि ते कोणते, प्रिन्सिपल कोणकोणते, ट्रान्समिसिबिलिटी प्रिन्सिपल आणि नेक्स्ट इज नथिंग बट सुपरपोजिशन प्रिन्सिपल. हे प्रिन्सिपल आपण बघणार आहोत. हे प्रिन्सिपल बघितल्यानंतर ज्यावेळेस दोन सिस्टीम ऍक्ट होत आहेत तर त्या दोन सिस्टीमला मला जर कम्पेअर करायचं असेल तर त्यासाठी आपण एक टर्म डिफाईन करतो आणि जी टर्म आहे दॅट इज नथिंग बट इक्विव्हॅलंट सिस्टीम. मग इक्विव्हॅलंट सिस्टीम काय असतं ते पण आपण बघणार आहोत. अँड लास्ट टॉपिक विल बी व्हॉट, इक्विव्हॅलंट सिस्टीम. मग आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की सर इथं कुठं लॉ ऑफ पॅराग्राम फोर्सेस दिसत नाहीये किंवा इथं कुठं लॉ ऑफ ट्रायंगल दिसत नाही किंवा लॉ ऑफ पॉलिगॉन ऑफ फोर्सेस दिसत नाही. तर मित्रांनो हे जे टॉपिक्स आहे ते सब टॉपिक्स मध्ये येतील. ज्यावेळेस आपण कॉम्पोजिशन ऑफ फोर्स बघू तर कॉम्पोजिशन ऑफ फोर्स मध्ये आपण लॉ ऑफ पॅराग्राम ऑफ फोर्सेस बघणार आहोत. त्यानंतर जिथं पण रिक्वायरमेंट आहे तिथं रिक्वायरमेंट मध्ये आपण लॉ ऑफ ट्रायंगल पण बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर जो लॉ ऑफ पॉलिगॉन ऑफ फोर्सेस आहे किंवा फनिक्युलर पॉलिगॉन काय आहे किंवा फोर्स पॉलिगॉन काय आहे हे सगळं आपण बघणार आहोत. हे जे दिले तुम्हाला काय दिले मी, ब्रॉड टॉपिक डिव्हिजन दिलंय की ज्याच्यानुसार आपण काय करणार आहे टॉपिक मध्ये किंवा चॅप्टर मध्ये मूव्ह ऑन होणार आहोत. मग आता हे झालं टॉपिकचा ओव्हरव्ह्यू किंवा चॅप्टरचा ओव्हरव्ह्यू. त्याच्यानंतर आपण एक टॉपिक मध्ये एंटर करू शकतो. आणि जर फर्स्ट टॉपिक जर बघितला आपण तर काय, फोर्स. व्हॉट इज मीन बाय फोर्स. मग आता फोर्स ज्यावेळेस आपण बघतोय, फोर्स बघताना तुम्हाला हे माहित पाहिजे की फोर्स म्हणजे काय. मग आता फोर्स म्हणजे काय, काय सांगू शकतो फोर्स, व्हॉट इज मीन बाय फोर्स. फोर्सला आपण कसं डिफाईन करू शकतो. मग आता फोर्सला जर जनरली तुम्ही डिफाईन करायचं जर म्हटलं तर फोर्सची जनरली डेफिनेशन तुम्ही रीड केली असेल. काय रीड केली डेफिनेशन, की इट इज अन एक्सटर्नल एजन्सी विच प्रोड्यूस ऑर टेंड्स टू produce an external agency which destroys or tends to destroy the motion of the body. काही कळलं नाही की व्हॉट इज डेफिनेशन. मग आता बघा मी काय म्हणतोय की एखादी बॉडी रेस्ट कंडिशनला आहे, एखादी बॉडी काय रेस्ट कंडिशनला आहे. सपोज आय एम सेइंग दिस इज अ बॉडी अँड इट इज ॲट रेस्ट कंडिशन. आणि रेस्ट कंडिशनला जर असेल तर ऑब्व्हियसली बॉडीची व्हेलॉसिटी काय असणार आहे, झिरो असणार आहे. बॉडीची व्हेलॉसिटी काय असणार आहे, झिरो असणार आहे. मग आता मी काय करतोय, एक एक्सटर्नल एजन्सी अप्लाय करतोय. एक्सटर्नल एजन्सी अप्लाय केली आणि एक्सटर्नल एजन्सी मी पुश केली, त्या बॉडीला काय केलं, पुश केलं. त्या बॉडीला पुश केलं तर ऑब्व्हियसली त्या बॉडीची काय होणार आहे, काहीतरी व्हेलॉसिटी जनरेट होणार आहे विच इज नॉट इक्वल टू झिरो. काहीतरी व्हेलॉसिटी जनरेट होणार आहे. मग काय केलं, ह्या एक्सटर्नल एजन्सीनं ही जी बॉडी रेस्ट कंडिशन होती तिला काय केलं, मूव्ह व्हायला काय केलं, स्टार्ट केलं. मग आता समजा एखादी बॉडी ऑलरेडी मुव्हिंग कंडिशन मध्ये आणि मी त्याच्या ऑपोजिट डायरेक्शनला जर एखादा पुश किंवा पुल फोर्स जर लावला तर ती बॉडी काय येणार आहे, रेस्ट कंडिशनला येणार आहे. त्याची व्हेलॉसिटी काय होणार आहे, चेंज होणार आहे. मग अशी जी एक्सटर्नल एजन्सी आहे की जी बॉडीवरती इफेक्ट करते किंवा बॉडीचे जे ऑलरेडी प्रेझेंट कंडिशन आहे त्या प्रेझेंट कंडिशनला चेंज करते, त्या एक्सटर्नल एजन्सीला आपण काय म्हणतो, फोर्स म्हणतो. मग आता फोर्सची जर डेफिनेशन जर घ्यायची म्हणली, व्हॉट इज फोर्स. Force is nothing but an external agency which produce or tends to produce destroy or tends to destroy the motion of body. बॉडीच्या मोशनला काय करते, चेंज करते. मग आता हे तर कळलंय की फोर्स काय आहे, फोर्सचा एक ओव्हरव्ह्यू कळला. मग आता फोर्सला जर कॅरेक्टराइज जर तुम्हाला करायचं असेल तर कोणते पॅरामीटर इम्पॉर्टंट आहे. मग मला एखाद्या वेळेस सांगायचं आहे की हा एक फोर्स आहे
पण मग फोर्स सांगताना मी काय सांगितलं पाहिजे की समोरच्याला कळल की हा एक फोर्स आहे किंवा ही फोर्स एवढा एवढा फोर्स ऍक्ट होतोय. मग हे कॅरेक्टरायझेशन जर आपल्याला फोर्सचं करायचं असेल तर त्यासाठी काही पॅरामीटर डिफाईन होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपण एक एक्झाम्पल थ्रू जर बघायचं म्हटलं, सपोज लेट से मी एक इथं रिजिड बॉडी घेतोय. सपोज आय एम टेकिंग अ रिजिड बॉडी. मी इथं काय घेतली, एक रिजिड बॉडी घेतली आणि या रिजिड बॉडीवरती एक काय करतोय मी, एक्सटर्नल एजन्सी लावतोय. एक्सटर्नल एजन्सी लावतोय. मग आता एक्सटर्नल एजन्सी लावली आणि मला सांगायचं आहे की एक्सटर्नल एजन्सी किती आहे, याचा इफेक्ट किती आहे हे सांगायचं असेल तर ऑब्व्हियसली मला हे एक्सटर्नल एजन्सीला क्वांटिफाय करावं लागेल. आणि ते क्वांटिफाय करण्यासाठी आपण काय करतो, त्याला मॅग्निट्यूड डिफाईन करतो. आणि ते मॅग्निट्यूड डिफाईन करताना आपल्याला माहिती आहे की फोर्सचं युनिट काय आहे, न्यूटन. आणि त्या न्यूटनमध्ये आपण काय करतो, त्याला क्वांटिफाय करतो. मग आता याला जर मी म्हणतो 10 न्यूटन फोर्स, मग काही जरी आयडिया येते की एवढा फोर्स आपण अप्लाय करतोय. मी जर एका ठिकाणी म्हटलं 10 न्यूटन फोर्स आणि दुसऱ्या ठिकाणी म्हटलं 20 न्यूटन फोर्स, तर ऑब्व्हियसली आपल्याला आयडिया येते की विच फोर्स इज लार्जर किंवा कोणाचा इफेक्ट जास्त असणार आहे. दॅट मीन्स तुम्हाला जर फोर्सला कॅरेक्टराईज करायचं असेल तर तुम्हाला फर्स्ट पॅरामीटर जो इम्पॉर्टंट आहे, तो फर्स्ट पॅरामीटर कोणता इम्पॉर्टंट आहे, इट इज नथिंग बट मॅग्निट्यूड. फर्स्ट पॅरामीटर कोणता इम्पॉर्टंट आहे, मॅग्निट्यूड. मग आता सेकंड मी तुम्हाला असं म्हणतोय की मला 10 न्यूटनचा फोर्स लावायचा आहे. म्हणजे मी काय केलं, मॅग्निट्यूड काय ठेवली, कॉन्स्टंट ठेवली. मला काय लावायचं आहे, 10 न्यूटनचा फोर्स लावायचा आहे. पण हा 10 न्यूटनचा फोर्स बॉडीवरती अप्लाय करताना मी कोणत्या पण ठिकाणी अप्लाय करू शकतो. सपोज मी असं सांगितलं तुम्हाला की मी 10 न्यूटन फोर्स अप्लाय करा ह्या बॉडीवरती. मग ह्या बॉडीवरती 10 न्यूटनचा फोर्स अप्लाय करताना तो इथं अप्लाय करायचा, इथं अप्लाय करायचा की कुठे अप्लाय करायचा हे तुम्हाला माहिती आहे का, नाही माहिती आहे. त्यासाठी तुम्हाला बॉडीवरती तो फोर्स कुठं अप्लाय झाला पाहिजे याला कॅरेक्टराईज जर करायचा असेल तर तुम्हाला तो पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन माहित असणं खूप गरजेचं आहे. पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन जो आहे बॉडीवरती कुठं अप्लाय करायचं हे माहित असणं गरजेचं आहे. मग आता तिथं जर आपण बघितलं, जो आपल्याला नेक्स्ट जो पॅरामीटर रिक्वायर आहे फोर्सला युनिकली डिफाईन करण्यासाठी, तो कोणता आहे, पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन. पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन काय आहे, गरजेचं आहे. मग त्याला मी थर्ड पॉइंट का लिहिला, कारण त्याच्या अगोदर आपल्याला एक प्रायमरी इन्फॉर्मेशन गरजेची आहे. आणि ती प्रायमरी इन्फॉर्मेशन कोणती आहे लक्षात घ्या. मी जरी म्हटलं की मला पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन इथं, सपोज पॉइंट ए ला काय करायचंय, फोर्स अप्लाय करायचंय. फोर्स अप्लाय करायचंय. पण पॉइंट ए ला फोर्स अप्लाय करताना आणि 10 न्यूटनचा फोर्स अप्लाय करताना मी कसा अप्लाय करू शकतो लक्षात द्या. मी 10 न्यूटनचा फोर्स असा पण अप्लाय करू शकतो, मी 10 न्यूटनचा फोर्स असा पण अप्लाय करू शकतो. याचा अर्थ काय की फोर्सची डायरेक्शन चेंज होते. आणि फोर्सला जर तुम्हाला युनिकली डिफाईन करायचा असेल तर याचा अर्थ जो नेक्स्ट पॅरामीटर तुम्हाला गरजेचा आहे तो काय आहे, डायरेक्शन ऑफ दी फोर्स. जो फोर्सची डायरेक्शन आहे ती काय आहे, गरजेची आहे. मग फोर्सची डायरेक्शन तुम्ही डिफाईन करताना कशी करता, सपोज आय एम सेइंग फोर्स अप्लाय करताना असं करा की जो हॉरिझॉन्टल बरोबर 30 डिग्री अँगल तयार करतोय. मग मी काय म्हणणार की मला जर हा 10 न्यूटनचा फोर्स अप्लाय जर करायचा असेल तर तो 10 न्यूटनचा फोर्स अप्लाय करताना मी असा अप्लाय करेल की जो काय करतोय, हॉरिझॉन्टल बरोबर 30 डिग्री अँगल तयार करतोय. म्हणजे आपल्याला एवढं तर कळलंय की आता फोर्सला जर डिफाईन करायचं असेल तर मॅग्निट्यूड गरजेची होतीच, पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन पण गरजेचा होता, पण त्याचबरोबर आता मला डायरेक्शन पण गरजेचे आहे. मग त्यासाठी मी म्हणू शकतो that the second parameter required is nothing but direction of the force. मग आता मॅग्निट्यूड डिफाईन केली, त्याचं डायरेक्शन डिफाईन केली, त्याच्यानंतर तो फोर्स कुठं अप्लाय करायचा हे पण डिफाईन केलं. पण लक्षात घ्या आता मी हा जो फोर्स इथं ए अप्लाय केलाय तो फोर्स मी इथं अप्लाय केला असा 10 न्यूटनचा फोर्स, तर तोच फोर्स मी आता काय करतो, इथं अप्लाय करतोय. तोच 10 न्यूटनचा फोर्स मी काय करतो, इथं अप्लाय करतो. आता इथं लक्षात, ज्यावेळेस मी हा फर्स्ट 10 न्यूटनचा फोर्स अप्लाय केला त्यावेळेस तो बॉडीला काय करतोय, पुश करतोय. मग बॉडीला पुश करतोय आणि जर सेकंड फोर्स जर बघितला 10 न्यूटनचा तर हा ए पॉइंटला काय करतोय, पुल करतोय. म्हणजे इथं बघा नेचर जे आहे, जे फोर्सचं नेचर आहे, नेचर काय झालंय, चेंज झालंय. मग तुम्ही नेचर जर चेंज होत असेल तर त्या फोर्सला तुम्ही युनिकली डिफाईन नाही करू शकत. आणि युनिकली डिफाईन करायचं असेल त्यासाठी मला फोर्थ पॅरामीटर पण रिक्वायर आहे. आणि तो जो पॅरामीटर आहे फोर्थ, त्याला मी काय म्हणू शकतो, सेन्स ऑफ द फोर्स और नेचर ऑफ द फोर्स. मग आता नेचर ऑफ फोर्स कसा शकतो, इट कॅन बी युअर पुश फोर्स, इट कॅन बी युअर पुल फोर्स. त्याच्यामुळे मी काय म्हणू शकतो की जो फोर्थ पॅरामीटर आहे दॅट इज नथिंग बट नेचर ऑफ द फोर्स.
and that nature of force is nothing but what? It can be push force, it can be a pull force. मग हे जे 4 पॅरामीटर आपण बघितले की जे रिक्वायर आहे फोर्सला युनिकली डिफाईन करण्यासाठी, त्या 4 पॅरामीटरला आपण काय म्हणतो? कॅरेक्टराइज ऑफ द फोर्स. की त्या 4 पॅरामीटरला आपण काय करतोय? फोर्सला काय करतोय? कॅरेक्टराइज करतोय. मग त्याला काय म्हणणार आपण? कॅरेक्टरायझेशन ऑफ द फोर्स. इट इज नथिंग बट कॅरेक्टरायझेशन ऑफ द फोर्स. यालाच काय म्हणणार आपण? कॅरेक्टरायझेशन ऑफ द फोर्स. कॅरेक्टरायझेशन ऑफ द फोर्स. मग आता हे फोर्सचं कॅरेक्टरिस्टिक बघितल्यानंतर, हे फोर्सचं कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला एकदा डिफाईन झालं की नेक्स्ट फोर्सच्या रिलेटेड आपल्याला एक इम्पॉर्टंट टॉपिक बघायचा आहे. दॅट इम्पॉर्टंट टॉपिक इज नथिंग बट की ज्या वेळेस एका बॉडीवरती तुम्ही फोर्स अप्लाय करतोय की त्या बॉडीमुळं, त्या फोर्समुळं त्या बॉडीवरती काय इफेक्ट होतोय, त्या फोर्समुळं त्या बॉडीवरती काय इफेक्ट होतोय. मग कोणकोणता इफेक्ट होऊ शकतो? लक्षात घ्या. ज्या वेळेस एका बॉडीवरती, सपोज ही एक बॉडी आहे आणि याच्यावरती मी जर फोर्स अप्लाय करत असेल, त्या बॉडीची जी प्रेझेंट कंडिशन आहे ती प्रेझेंट कंडिशन काय? चेंज होणार आहे. म्हणजे मी फर्स्ट असं म्हणू शकतो की दी फोर्स चेंजेस मे ऑर फॉर वी कॅन से दी फोर्स मे चेंज दी स्टेट ऑफ द बॉडी. फोर्स काय करणार? बॉडीची स्टेट चेंज करणार. त्याच्यानंतर मी काय म्हणू शकतो की बॉडी जर मुव्हिंग कंडिशनमध्ये असेल आणि त्याच्यावरती मी जर फोर्स अप्लाय केला तर मी काय म्हणू शकतो की इट चेंजेस दी डायरेक्शन ऑर इट चेंजेस दी मोशन ऑफ दी बॉडी. त्याच्यानंतर जर डिफॉर्मेबल बॉडीज असेल तर डिफॉर्मेबल बॉडीजमध्ये काय होणार आहे? फोर्समुळं ऑब्व्हियसली देअर विल बी डिफॉर्मेशन. मग तो पण एक काय झाला? फोर्सचा इफेक्ट झाला की ज्यावेळेस मी फोर्स अप्लाय करतोय बॉडीमध्ये काय होतंय? डिफॉर्मेशन होतंय. त्याच्यानंतर नेक्स्ट जर आपण बघितला बॉडीचा चेंज, तर ज्यावेळेस बॉडीवरती फोर्स अप्लाय करतोय त्या फोर्सला मी काय, ही बॉडी काय करणार आहे? रेजिस्ट करणार आहे. आणि बॉडी जर फोर्सला रेजिस्ट करत असेल तर ऑब्व्हियसली देअर विल बी अ जनरेशन ऑफ इंटरनल स्ट्रेसेस इन दी बॉडी. देअर विल बी अ जनरेशन ऑफ इंटरनल स्ट्रेसेस इन दी बॉडी. मग हे काय झाले? फोर्सचे इफेक्ट झाले. हे काय झाले? फोर्सचे इफेक्ट झाले. हे फोर्सचे एकदा इफेक्ट आपण बघितल्यानंतर नेक्स्ट आपण बघू शकतो की व्हॉट आर डिफरंट टाइप्स ऑफ फोर्सेस, आणि ज्यावेळेस ते फोर्सेस कंबाईन होत आहे तर त्याच्या सिस्टीम्स कोणकोणत्या आहेत ते सिस्टीम आपण बघू शकतो.